नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत सोया चंक्सची सुकी भाजी। कमी तेलामध्ये पण चमचमीत आणि टेस्टी अशी ही भाजी असणार आहे। प्रोटीनने भरपूर असे असतात सोया चंक्स, त्यामुळे ही भाजी ना तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी बनवलीच पाहिजे। ही भाजी तुम्ही लंचमध्ये खाऊ शकता, डिनरमध्ये खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। कशी बनवायची पाहूयात। आपल्याला लागणार आहेत 2 कप सोया चंक्स। रेग्युलर सोया चंक्स येतात न्यूट्रेलाचे, तेच मी इथे घेणार आहे मोठ्या साईजचे। तर भरपूर साधारणतः 3 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 कप सोया चंक्स घालायचे आहेत। एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण लावून घ्यायचं आहे। तर आपले सोया चंक्स आहेत ते मस्त सोक होत आहेत, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात। आपल्याला लागणार आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक मोठ्या साईजचा कांदा, एक मोठा टोमॅटो आणि हिरवी मिरची यांची मी प्युरी बनवून घेतली आहे। एक हिरवी मिरची मी घातलेली आहे। तर चला आता फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायचा आहे। सगळं छान फ्राय झालं की त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या त्या 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा जो की मी छान बारीक चिरून घेतला आहे तो ॲड करायचा आहे। तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो यांची प्युरी घालणार आहोत। यामुळे काय होतं, सोया चंक्सला ना खूप छान टेस्ट येते टोमॅटोची, आणि प्युरी केल्यामुळे काय होतं, सगळ्या सोया चंक्समध्ये हे टोमॅटो छान मुरतात मंडळी। तर आता मसाले ॲड करूया। त्या अगोदरनं मी ह्याच्यामध्ये थोडंसं किसलेलं आलंसुद्धा घातलेलं आहे। 1 चमचाभर धना पावडर घालायची, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे, हळद घालायची साधारणतः पाव चमचा, आणि मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे 1 चमचाभर। आपण अगोदरसुद्धा हिरवी मिरची ॲड केली होती, त्यामुळे नंतरची मिरचीची क्वांटिटी ती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचाभर संडे स्पेशल मसाला घातला आहे। तर तुम्ही या मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला वापरू शकता, काळा मसाला वापरू शकता, किंवा मग कांदा लसूण मसालासुद्धा खूप सुरेख लागतो या भाजीमध्ये। तर आपले सोया चंक्स जे आहेत ना ते मी काढून ठेवले होते चाळणीवरती, आता थंड झालेले आहेत। तर ते अशा प्रकारे हाताने पिळून घ्यायचे, त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचे आणि ते सोया चंक्स आता आपण कढईमध्ये ॲड करून घेऊया आणि परत एकदा सगळं छान मिक्स करायचं आहे। तर या भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी, साधारणतः 4-5 चमचे पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून मसाले सगळे छान कोट होतील सोया चंक्सला आणि आपली भाजी टेस्टी बनेल मंडळी। आणि त्याचबरोबर थोडीशी ज्युसीसुद्धा, थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि नंतर सर्व करताना थोडीशी आणखी कोथिंबीर घालूयात। तर भाजी छान परतून झालेली आहे। मंद आचेवर 5 मिनिटासाठी फक्त झाकण लावून ही भाजी वाफवून घ्यायची, जेणेकरून मसाले मस्त आतपर्यंत मुरतात मंडळी। ही भाजी ना तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, मोठ्यांसाठी सुद्धा टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे, आणि त्याचबरोबर लंचमध्ये डिनरमध्ये खाऊ शकता। प्रोटीननी भरपूर रेसिपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खाल्ली पाहिजे। आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी बनवलीच पाहिजे। आणि तुम्ही जर कधीच सोया चंक्सचं काहीच ट्राय केलं नसेल ना, तर ही सोप्या पद्धतीची सोयाची भाजी ट्राय करा मंडळी। घरातले सगळेजण आवडीने खातील। आणि त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या सोप्या रेसिपीज अपलोड करत असते, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी। असंच प्रेम देत राहा। बाय।